नमस्कार. स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने खमंग आणि चवदार अशी बटाटा आणि रवा वापरून तयार केलेली खुसखुशीत अशी पुरी. बरीचशी लहान मुलं बटाट्याची भाजी किंवा रव्याचा उपमा वगैरे खात नाहीत. जर अशा पद्धतीने रवा आणि बटाटा वापरून त्यांना पुरी जर बनवून दिली तर लहान मुलंच काय मोठे देखील खूप आवडीने खातात. त्यामुळे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. सर्वप्रथम आपण या ठिकाणी पुऱ्या बनवण्यासाठी पीठ मळून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी बारीक असा रवा घेतलेला आहे. रवा आपण या ठिकाणी बारीकच वापरणार आहोत. ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला या ठिकाणी 1 वाटी कडकडीत गरम असं पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. पाणी जे आहे ते आपल्याला या ठिकाणी थंड वगैरे न वापरता कडकडीत गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. 1 वाटी रव्यासाठी मी या ठिकाणी 1च वाटी पाणी वापरलेलं आहे. पाणी रव्यामध्ये टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी चम्मचच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे पाणी आणि रवा एकजीव झाला पाहिजे अशा पद्धतीने ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स झाल्याच्या नंतर 1-5 मिनिटासाठी आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे. 5 मिनिटांमध्ये आपला रवा जो आहे तो पाण्यामध्ये छान असा फुलला जातो आणि व्यवस्थित असा भिजला जातो. आता आपण त्यामध्ये बटाटा मिक्स करून घेणार आहोत. मी या ठिकाणी 1 बटाटा उकडून घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला व्यवस्थित असं किसणीनं खिसून घ्यायचं आहे. ज्या वाटीने आपण रवा आणि पाणी मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला या ठिकाणी 1 वाटी उकडून घेतलेला बटाट्याचा किस जो आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे. आता हे साहित्य पूर्णपणे मिक्स करून एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने ते आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व साहित्य एकाच वाटीने किंवा कपने मोजून घ्यायचं आहे. म्हणजे आपली पुरी जी आहे ते एकदम परफेक्ट अशी तयार होते किंवा कुठलंच साहित्य कमी जास्त होणार नाही आणि आपली पुरी जी आहे ते बिघडणार नाही. त्यामुळे या ठिकाणी मी सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वाटीने किंवा कपने सर्व साहित्य मोजून घेऊ शकता. या ठिकाणी आता आपलं पीठ जे आहे ते बऱ्यापैकी असं तयार झालेलं आहे. आता आपण हे पीठ थोड्या वेळासाठी ठेवून देऊया. या ठिकाणी आता आपण त्यामध्ये सुके मसाले टाकून घेणार आहोत. त्यामध्ये मी या ठिकाणी 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, थोडीशी हळद पावडर, मीठ, चाट मसाला, चिली फ्लेक्स आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे. हे सर्व साहित्य आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. पुरी अतिशय छान खुसखुशीत आणि खमंग अशी तयार होण्यासाठी आपण या ठिकाणी त्यामध्ये बेसन पीठ टाकून घेणार आहोत. मी या ठिकाणी 2 चमचे बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे. सर्व प्रमाण आपण या ठिकाणी वाटीच्या प्रमाणे मोजून घेतलेलं आहे. त्यासाठी मी या ठिकाणी 2 चमचे बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे. नाश्त्याच्या चमच्याने या ठिकाणी आपल्याला 2च चमचे बेसन पीठ वापरायचं आहे. आता आपण त्यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. या ठिकाणी आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरची टाकू शकता. आता आपण ज्या वाटीने रवा आणि पाणी मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला या ठिकाणी 1 वाटी गव्हाचे पीठ टाकायचे आहे. आणि गव्हाचे पीठ जे आहे ते आपल्याला या ठिकाणी चाळून वापरायचे आहे. आणि पीठ टाकून झाल्याच्या नंतर व्यवस्थित असं मिक्स करून हे पीठ जे आहे ते आपल्याला छान असं मऊसूत मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळत असताना आपल्याला या ठिकाणी आता थोडाही पाण्याचा वापर करायचा नाही. न पाणी टाकता या ठिकाणी मी अशा पद्धतीने छान असं पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण या ठिकाणी या पिठाला थोडंसं तेल लावून घेऊया. या ठिकाणी मी 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल लावून हे पीठ आपल्याला छान असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपलं पीठ जे आहे ते एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे. सुरुवातीपासूनच जर आपण सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घेतलं तर आपल्याला पिठाचं प्रमाण जे आहे ते अजिबातच चुकणार नाही. एकदम परफेक्ट असं आपलं पुरी बनवण्यासाठी पीठ तयार होतं. या ठिकाणी आपलं पीठ जे आहे ते पुरी बनवण्यासाठी एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे. आता आपण पुरी बनवण्यासाठी या ठिकाणी मी पिठातील छोटासा गोळा जो आहे तो हातावरती अशा पद्धतीने गोल गोल तयार करून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकारात पुऱ्या ज्या आहेत ते बनवू शकतात. पुरी बनवण्यासाठी मी या ठिकाणी पोळपाट घेतलेला आहे. त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही गव्हाचं पीठही वापरू शकता. पण तेल लावून बनवल्यामुळे पुरी जी आहे ते अतिशय छान अशी तयार होते. आता या ठिकाणी आपल्याला पुरी जी आहे ते हलक्या हलक्या हाताने छान अशी लाटून घ्यायची आहे. एकदमच पातळ किंवा एकदमच जाड अशी पुरी तयार न करता थोडीशी आपल्याला मध्यम आकाराची पुरी या ठिकाणी लाटून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने मी या ठिकाणी पुरी जी आहे ती तयार करून घेतलेली आहे. आणि अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या तयार करून घेणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी एकच मोठी चपाती लाटून वाटीच्या किंवा ग्लासच्या साहाय्याने बारीक बारीक पुऱ्या या ठिकाणी तयार करून घेऊ शकता. मी अशा पद्धतीने या ठिकाणी पुरी जी आहे ती लाटून घेतलेली आहे. आणि अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला या ठिकाणी पुऱ्या ज्या आहेत ते व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल जे आहे ते आपल्याला छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवर तेल या ठिकाणी मी छान असं गरम करून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये पुरी जी आहे ते टाकून घ्यायची आहे. तेल छान गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये पुरी टाकून घेतलेली आहे. आणि व्यवस्थित असं आपल्याला पुरी टाकल्याच्यानंतर झाऱ्याच्या साहाय्याने वरतून प्रेस करून आपल्याला ती पुरी जी आहे ती छान अशी दोन्ही साईडने आलटून पलटून तळून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपली पुरी जी आहे ती किती छान टम्म अशी फुगलेली आहे. आता आपण ही पुरी जी आहे ती दोन्ही साईडने आलटून पलटून छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया. अशा पद्धतीची रवा आणि बटाटा वापरून मसाला पुरी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. ही पुरी जी आहे ती चवीला खूपच अप्रतिम अशी लागते. ही पुरी बनवायला जितकी साधी आणि सोपी आहे तितकीच चवीलाही खूपच मस्त अशी लागते. त्यामुळे अशा पद्धतीची रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. हे पहा आपल्या पुरीला आता या ठिकाणी छान असा रंग आलेला आहे. या ठिकाणी मी पुरी जी आहे ते आता काढून घेणार आहे. दोन्ही साईडने पुरी व्यवस्थित अशी तळून झालेली आहे.
आणि अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सर्व पुऱ्या तळून घेणार आहे। आता आपण या ठिकाणी पुरी जी आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आपली पुरी या ठिकाणी परफेक्ट अशी तयार झालेली आहे। खरंच खूप साधी आणि सोपी ही पुरीची रेसिपी आहे आणि चवीला तर खूपच मस्त अशी लागते। त्यामुळे अशा पद्धतीची मसाला पुरी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा, तुम्हालाही खूप आवडेल। ही मसाला पुरीची रेसिपी झटपट नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी तुम्ही एकदम कमीत कमी वेळेमध्ये बनवू शकता। रोज रोज तोच रव्यापासून उपमा आणि पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीची मसाला पुरीची रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा। अतिशय खमंग आणि खुसखुशीत अशी टम्म फुगलेली मसाला पुरी या ठिकाणी आपली कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये तयार झालेली आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये।